नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लौकीचे पराठे। इथे बघा मी अर्धी लौकी घेतलेली आहे कारण माझ्याकडे 3च माणसं आहेत त्यामुळे। आणि इथे मी त्यामध्ये घालण्यासाठी 3 हिरवी मिरची, 4 पाकळ्या आपले लसूण, थोडा आलं, जिरे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याची आपण पेस्ट करून घेऊयात आणि लौकी जी आहे ही आपण किसून घेऊयात। इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात। त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊयात, थोडी हिरवी कोथिंबीर आणि आपण ही जी पेस्ट केलेली आहे लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची ते आपण त्यामध्ये ॲड करून घेऊयात। यानंतर आपण किसलेली जी लौकी आहे ती त्यामध्ये घालून घेऊयात। हिरव्या मिरचीची पेस्ट घातल्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर ॲड केलेली नाही आहे, तुम्हाला वाटल्यास तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करू शकता। आणि आता आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करायचं आहे। इथे लौकीलाच भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये वरून पाणी जास्त ॲड करायची गरज नाही आहे। इथं आपला आता लौकीच्या पराठेसाठी जो आपण गोळा मळलेला आहे पिठाचा तो झालेला आहे तयार। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। आता पराठा आपला लाटून झालेला आहे, आपण तव्यावर थोडं तेल घालून घेऊयात आणि आपला पराठा छान होऊ देऊयात। आपण आता पराठा छान भाजून घेऊयात। दोन्ही साईडला आपण थोडं तेल लावून घेऊयात त्याला आणि छान होऊ देऊयात। बघा इथे आपला पराठा छान झालेला आहे। इथे आपले पराठे रेडी झालेले आहे। हे आपण दह्यासोबत आणि खरड्यासोबत सर्व करू शकतो। इथे तुम्हाला जर खरड्याची रेसिपी लागत असेल तर मी आधीच शेअर केलेला आहे व्हिडिओ। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।